आमदार झाल्यानंतर मला असं वाटतं अजून 2 वर्षही झालेली नाही आहेत, पण तरी देखील अनेक विषयांना आपण हाताळलेलं आहे आणि सचोटीने हाताळलेलं आहे आणि अनेक विषयांना तडीस नेलेलं आहे तुम्ही. तर कसं काय हे जमलं इतक्या कमी कालावधीमध्ये इतके विषय हाताळणं आणि त्यांना न्याय देणं? जवळपास 33 वर्षापासून मी संघटनेत काम करतोय आणि एक साधारण पृष्ठभूमी नेहमी वर आलो. हे करत असताना आपल्या अवतीभोवती जे नेतृत्व होतं ते लोकांशी कसं बोलतं, कसं वागतात, कशामुळे लोक दुखावतात, हे नीट ऑब्झर्व केलं होतं आणि त्यामुळे प्रयत्न करतो की आपल्या वागणुकीतून आपण असं कोणाला दुखवू नये. दुसरी गोष्ट, जनप्रतिनिधी झाल्यानंतर लोक फंडाच्या कामातून आपली कार्यसम्राट म्हणून प्रसिद्धी करून घेतात. पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन घेतलं होतं आणि समाजात कसं लोकांपर्यंत जुडायचं हे किती महत्त्वाचं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे बोरिवलीत काम करताना पहिले 6 महिने मी विधायक निधीचं कुठलंही काम केलं नाही. बरं. मी पहिला विषय जो घेतला, बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही. मला बोरिवलीतील महिलांनी सांगितलं होतं की आम्हाला रेल्वे स्टेशन परिसरावर चालता येत नाही, फुटपाथ तर सोडा, रस्त्यावरती सुद्धा चालायची जागा नाही. मी त्यांना वचन दिलं होतं की मी हे एन्क्रोचमेंट फ्री करीन. आणि कॅम्पेनमध्ये किंवा समाजात मुंबईत फिरताना मी बघितलं होतं की अनेक वाईन शॉपच्या समोर लोक फुटपाथवरती, रस्त्यावरती दारू पितात. आता जी महिला तिथून जाते तिच्यासाठी फार अवघड व्हायचं, पण ती आपल्या घरात बोलू शकत नाही. माझ्या मनात होतं मला संधी मिळाली तर मी हे बंद करून दाखवेन आणि मी सुरुवातीला हेच विषय घेतले. बांगलादेशीचा विषय घेतला, बोरिवलीचे स्टेशनचा परिसर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे फेरीवाला मुक्त करायचं आणि त्याच्या मागे काम करत असताना ज्या जिद्दीने, ज्या कमिटमेंटने केलं त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वास केला की मी बोलतो म्हणजे काम होतो आणि त्यामुळे पुढचं काम माझं सहज झालं.